शपथ. मित्र हॉस्टेल बीच एकदम फेमस बेकरी आहे, सेंट अँथनी बेकरी. सो गाईज, इट्स डे 3 इन गोवा आणि आम्ही चेकआउट केलं आहे आमच्या हॉटेलमधून आणि आम्ही चाललो आहे आरंबोल बीचला. आम्ही ठरवलं की नॉर्थ गोवा जास्त एक्सप्लोर करायचं, तर आम्ही आता चाललो आहे आरंबोल बीचला. आणि तिथे हॉस्टेल्स इतके स्वस्त आहेत, 300 रुपये पर बेड आहे. आणि आम्ही आता इथे ब्रेकफास्टसाठी थांबलो. सो लेट्स हॅव सम ब्रेकफास्ट अँड आरंबोल बीचला आल्याने आमचा हा खूप मस्त डिसिजन होता. तर आम्ही इथे बुक केलंय मित्र हॉस्टेल आरंबोलचं आणि इतकं भारी वाईब आहे ना इथे, इतकी भारी वाईब आहे. खास करून आरंबोल बीचमध्ये फॉरेनर्स खूप असतात, तर इथे पण खूप जास्त फॉरेनर्स आहेत. तर मी आता तुम्हाला सगळ्यात आधी दाखवते इथला पूर्ण परिसर कसा आहे आणि रूम्स कसे आहेत. आणि हे आम्हाला फक्त पडले 6 जणांचे 1 दिवसासाठी 2000 रुपये. नियर अबाउट एकाचे 300-400 रुपये येतात. सो चला तुम्हाला दाखवते कसं आहे दाखव मला. तर मी तुम्हाला आता फक्त हे वरतून दाखवते. ॲक्च्युली मी वरच्या साईडला आले, तर मी तुम्हाला इथून दाखवेन. तर तुम्हाला इथून यायचं आहे, हे सगळं एरिया आणि इथून एंट्रन्स आहे. हे मित्र हॉस्टेल आणि हा असा एरिया. आय शो यू गाईज. से हाय. तर आता दुपार झाली आणि आम्ही आता चाललो आहेत आरंबोल बीच. तर आता आम्ही चाललोय मड बाथसाठी. इथं एक आहे बनियान ट्री करून आरंबोल बीच जवळ आणि तिथे साईबाबाच्या मंदिरापासून स्ट्रेट जायचं. थांबा आता आम्हाला ना समजत नाही रोड कोणता आहे. इथे 2 रोड पण मज्जा येईल. थांब बाबा इथे थांब.
नाही इकडेच आहे, बरोबर आहे. अरे ना, अरे इथून कुठे जाणार? ओंकार आपण ओंकार का? ओंकार शिट शिट. इकडूनच जायला. इथूनच आहे ना नक्की, त्या साईडूनच घ्या. तर गाईज आम्ही आता चाललोय बनियान ट्रीला आणि आमची गाडी इथे अडकली आहे आणि मी कंटिन्यू हे मंत्र बोलते, ओम गणपतये नमो नमः, कारण मला भीती वाटते भयंकर. आणि हा रोड असा आहे प्रॉपर वरपर्यंत टेकडीपर्यंत असा आहे, पण जाऊ आपण, मज्जा येईल. समथिंग क्रेझी. इट्स आय डोंट नो. हे चालवणाऱ्यांपेक्षा मागे जे बसलेत ना ते जास्त घाबरलेत ॲक्च्युली. मला तर असं वाटतंय ना की मी चालत चालत जावं. मला तर खूप भीती वाटते बाबा, एकतर असे पडायची बिडायची. बाबा गणपती बाप्पा प्लीज नीट पोहोचव. ओम आई शपथ, आई शपथ, आई शपथ. ओमकार. तर आता आम्ही चाललेलो बनियान ट्रीकडे. यार गाडीने चाललेलो आणि हा रोड इतका स्टीफ आहे ना की म्हणजे ना मला असं वाटतं ना चालत गेलेलं जास्त बरं आहे. आणि ते तर जाऊ देत. तर आता हेच ना सगळे बाकीचे गाडीवाले म्हणजे गाडी चालवत खाली गेले, कारण हा रोड चुकीचा आहे. मग आम्ही काय केलं, आम्ही चालत चालत चाललो. आणि त्यात पण एक मजा अशी की आधी ती लिटरली आणि मला माहितीच ना आपण इथे येतोय, आधी ती हिल घालून ट्रेकिंग करते. बाबा काय चाललंय. ठीक आहे, पण आपण जायचं आपल्याला, बघू चालत जाऊ पण जाऊ मे बी. गणपती बाप्पा हेल्प नाही करत आहे अजून. तुला माहिती आहे मी कंटिन्यू मंत्र बोलते, गणपती बाप्पा नीट पोचव. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. गाईज आज महाशिवरात्री आहे. ठीक आहे बस, आता मी जास्त नाही बोलत, मी पडेन कुठे तोंडावर टॉप करू. बाय. बट वी आर एन्जॉईंग ना. मी तर खूपच एन्जॉय करते. मला इतकी प्रीटी वाटते ना मी ह्या लेन्सेसमध्ये. आय लव्ह इट, आय लव्ह इट. आणि तिथं आम्ही येते जात होतो बनियान ट्रीला आणि जाता जाता आम्हाला ही गोव्याची एकदम फेमस बेकरी आहे, सेंट अँथनी बेकरी. इथे म्हणजे ही खूप जुनी आहे आणि खूप 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 जास्त फेमस आहे. इथे असे खूप साऱ्या वेगवेगळ्या डिशेस आहेत जे तुम्ही ट्राय करू शकता, जसं की ॲपल पाय, चीज रोल. इथलं बेस्ट सेलर आहे बनाना केक आणि ह्याचं कॉस्टिंग पण इतकी जास्त नाही आहे. तर ह्या साईडला असे थोडे आणि ह्या साईडला तर तुम्ही कधीही आरंबोल साईडला आलात तर ही बेकरी नक्की ट्राय करा. इट्स अ मस्ट विजिट इन गोवा, सो डू ट्राय. आता तर फर्स्ट आहे तर आता आम्ही ॲपल पाय ट्राय करतो. मधून घ्यायचं ना बाई, तिथून हे आलं कसं नाही एवढी पण जागा नाही रे की सगळे बसू. जाम सारखं लागतं, ब्रेड आणि जाम सारखं काइंड ऑफ. माझ्यासाठी काय घेतलं? ह्यामध्ये ॲपलचे पीसेस आहेत. ओंकार तुझ्यासाठी काय घेतलं? ओंकारसाठी ओंकार काय हवं आहे ना? कसं होतं ओंकार? अरे ओंकार तू. सो गाईज आता आम्ही आलो आहे आरंबोल बीच साईडला. लेट मी शो यू. खूप क्यूट आहे, खूप क्यूट आहे. हे चला यार, जरा मला
ह्या बीचला बोलतात फॉरेनर्स, म्हणजे इथे जास्त फॉरेनर असतात. हे आरंबोल बीच आहे. इथे जास्त करून तुम्हाला हिप्पी लोक वगैरे जास्त आढळतील इन द सेन्स भेटतील. तर खूप मस्त बीच आहे. त्या साईडला ॲक्च्युली खूप गर्दी आहे आणि आम्ही ह्या साईडला आलो जिथे पूर्ण शांतता आणि कोणच नाही. जसं की तुम्ही बघू शकता की इकडे ना रात्र झाले आणि आम्ही आता चाललोय आरंबोल बीचला आम्ही. आणि आता मे बी चाललोय ड्रम्स म्युझिक बघायला, जे की बीचवर असेल. आणि इथे एक मीर म्हणून जागा आहे जिथे दररोज पार्टीज अरेंज होतात. सो मे बी आम्ही ते पण एक्सप्लोअर करू. सो लेट्स गो आणि सी. आम्ही बीचवर गेलो, इतकी मजा केली. ॲक्च्युली माझ्याकडे ट्रायपॉड नव्हता तर मी शूट नाही करता आलं मला. पण एनिवेज आता आम्ही चाललो. तर तुम्ही हा ब्लॉग लास्टपर्यंत बघा आणि कळवा की कसा वाटतो कसा नाही. तर आता वाजलेत रात्रीचे 3 आणि ही बाई एकटीच ह्या बनियांच्या झाडाखाली हे काहीतरी करते. बाबा मी किती घाबरले माहिती. एकतर आम्ही आताच भुताचे असे बोलत होतो आणि ती दिसते आणि हा रोड बघा, हा पूर्ण सुनसान आणि रात्रीचे 3 वाजले. 3 बाबा बघ ना, आग बी साडी फक्त ती मॉडेल करते, बोलतात ना तेच करते ती. ते काय पण करू दे. हा ते काय बोलतात रील एका बनवते. रात्री 2च्या नंतर 2-2:30च्या नंतर एक स्त्री झाडाखाली बसली आहे. बाबा माझी आता घाण पाडते. वैष्णवी काहीतरी बोलली. ती मॉडेल यार इथे कुत्रे पण वैष्णवी काय भुकतायत. बोलते रील मध्ये बघा. आता सगळ्यांची जात पण म्हणतोय सोबत वैष्णवी कॅमेरा वर जरा बघ कोण आहे का मला. दिसतंय? मला पण बोलवता येतं. ए थोडं येतो मला पण. बाबा आता असं सगळं डेंजरस वाटतं मला. तर आपण ना बाईकच आणलेले बरे. एक तर अशा गाड्या बिड्या चालल्यात. हे आपल्याला सोडते. अजून किती हा? किलोमीटर आहे? ओमकारला 1 पोलिसांसोबत किलोमीटर बाईक. जायचंय. ओमकार बोलतो हा, हे बाईक आपल्याला सोडतील. आपण 1 किलोमीटर अरे सोडतात. हेल्प मागितलं. तू काय पागल आहेस? अरे खरं अशा रात्री जर एक पोरगी असते ना. अरे जवळ आलो का आपण की लांब. सो गाईज आम्ही आहे गोव्यामध्ये आणि गोव्यामध्ये फॉर द व्हेरी फर्स्ट टाईम आम्ही एकदम गोव्याचा स्पेशल जो ब्रेकफास्ट आहे रॉस ऑमलेट तो ट्राय करतो. आणि हे ना असं एक ऑमलेट आहे आणि करी दिली आहे, चिकन करी. त्याच्यासोबत पाव आहेत आणि हे. तर मी आता फर्स्ट बाईट घेते आणि बघूयात कसं आहे. धक 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 धक. मस्त आहे, मस्त. तर गाईज आज आहे गोव्याचा लास्ट दिवस आणि म्हणजे आम्ही सगळे आलो आहेत चपोरा फोर्टला, जिथे तो एक सिनिक जो काय बोलतात सीन शूट झाला आहे तो आता आम्ही रिक्रिएट करू आणि मज्जा येईल. मी बघितलं आहे थोडंफार ह्याबद्दल बट इतकंसं माहीत नाही. सो लेट्स सी की कसा आहे फोर्ट कसा नाही आहे. सो स्टे ट्यून टू द एंड. बाय बाय. आपण चौघं पण दिसत नाही. अरे तुम्ही जरा साईडला या, दिसा तरी. अरे साईडला या, असं साईडला या. ते बघ ते घे. बरं दिसतं मी आत्ताशी आम्ही
फक्त तिथून ते इथपर्यंत आली का दम लागला. मी तुम्हाला पण पुढचा होईल. किती भारी वाटतं. काय आहे? ओ वाव! ओ माय गॉड, पूर्ण समुद्र. वाव यार, किती छान वाटतं ना. मला कसं वाटतं तुला इथे? वरती जाऊन आम्ही व्ह्यू बघणार आहोत. आणि तो त्यासाठी आम्हाला 1121 स्टेप चालायचे या आणि ऑलमोस्ट आम्ही आय थिंक 100 केलेत आतापर्यंत. 100 एवढं लोक. हां 100 झाले. 1020. वरती हां, वरती असेल तर खूप भारी होईल. पण खूप मस्त इथे होईल, छान वाटते. तर आता आम्ही वरपर्यंत पोहोचलो आणि बाय इथे 1020 सीड्या नाही आहेत, फक्त 120 सीड्या आहेत, जे की मला रॉंग इन्फॉर्मेशन दिलेली कोणतरी. आणि इथे पूर्ण लेक आहे, पूर्ण माउंटन्स आहे आणि या साईडला पूर्ण समुद्र आहे. आदिती कसं वाटतंय? खूप भारी. इथे येऊन रेजिस्टर करावं लागतं. झालं. इथे येऊन आपल्याला रेजिस्टर पण करावं लागतं. ते रील्समध्ये बघण्यात आणि स्वतःच्या डोळ्याने बघण्यात खूप जमीन असतात. फरक आहे ॲक्च्युली. वाव, किती थंड हवा येते. एक एक जण जा असे पुढे पुढे. अरे जा ओंकार, तू तर मध्येच येतोस. आता आम्ही जरा इकडे जाऊ. वाव, अरे ते 2x वरच आहे बघ. हाय नील. भावेश, ओंकार, राकेश. मस्त वाटतं. आम्ही आता आलो फायनली छपोरा फोर्टवर आणि मस्त गाणे ऐकत वी आर एन्जॉईंग द व्ह्यू. स्टेप्स काय फ्रँक होता सांगितलं. हां, तर आता आमचं हे छपोरा फोर्ट बघून झालं आणि आय विल टेल की हे मस्ट विजिट आहे संध्याकाळच्या टायमाला किंवा एकदम सनराईजच्या टायमाला. आणि खूप खूप भारी आहे हा फोर्ट. इथे खूप सारे टुरिस्ट आहेत, खूप सारे फॉरेनर्स आहेत आणि खूप सारे इंडियन पीपल पण आहेत आणि खूप छान आहे. अर्धा तास लागतो फक्त इथे यायला. कुठून आम्ही जिथे स्टे केलेला तिथून, जे की मापसामध्ये. आणि
येस, आम्ही तिथे बसलेलो आणि आम्ही डायलॉग्स वगैरे ऐकले ते नाही का दिलच्या हातामधले वगैरे. पण ठीक आहे, ऑल ओव्हर हा एक्सपिरियन्स खूप 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 भारी होता. तर तुम्ही कधीही गोव्याला आलात तर तुम्ही नक्की बघा हा फोर्ट. अँड येस, दॅट्स इट फॉर द डे. डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब अँड डोंट फॉरगेट टू कमेंट. मे बी ह्यानंतर आम्ही जाऊ काया किंगला, जो तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. तर नेक्स्ट ब्लॉग बघण्यासाठी एक्सायटेड राहा आणि आत्ताच्या आता सबस्क्राईब करा. बाय बाय बाय.